तर आता बातमी आहे इगतपुरीमधून। इगतपुरीतील नामांकित रिसॉर्टवरती सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे। अवैध कॉल सेंटरचं रॅकेट उघडकीस आलं असून यावेळी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत। तर 1,20,00,000ची रोकड तसंच 500 ग्रॅम सोनं आणि 7 लक्झरी कारही जप्त करण्यात आलेल्या आहेत। अमेरिका, कॅनडा आणि परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीनं फसवणूक केली जात होती। 62 कर्मचारी काम करताना पकडण्यात आलेले आहेत। इगतपुरी येथील नामांकित रिसॉर्टमधील हाच तो हॉल आहे, ज्या हॉलवर काल सीबीआयच्या पथकाने जी आहे ती धाड टाकली होती। यामध्ये अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस आले असून या प्रकरणी 5 आरोपींना सीबीआयच्या पथकाने अटक केलेली आहे। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, डिजिटल पुरावे जप्त करण्यात आलेले असून 1.20 कोटी रोकड, 500 ग्रॅम सोने, 7 लक्झरी कारही सीबीआयने जप्त केलेल्या आहेत। अमेरिका, कॅनडा व परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड व क्रिप्टोकरन्सीने फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे। कॉल सेंटरमध्ये जेव्हा धाड टाकली गेली तेव्हा 60 पेक्षा जास्त ऑपरेटर आहेत, जे सपोर्ट सिस्टम सर्व्हिसच्या नावाखाली फसवणूक करत होते। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।